नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर बघायला मिळालं, जबरदस्त दबाव निफ्टीच्या विकली एक्सपायरी दिवशी बघायला मिळाला. ओपनिंगच्या सत्रामध्ये निफ्टी 22,200 जो आपण कालही व्हिडिओमध्ये म्हणलं की महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे, प्लस कालचा लो होता, जसं 22,200 ब्रेक केला त्यानंतर मार्केटमध्ये निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर कंटिन्यू येत गेलं. क्लोजिंग सेशनपर्यंत राहिलं. 22,000 बऱ्यापैकी होल्ड केलेला निफ्टीनं, पण क्लोजिंगच्या शेवटच्या अर्धा एक तासामध्ये 22,000सुद्धा ब्रेक झाला. निफ्टी जो आहे तो 21,900 950च्या आसपास जाऊन बंद झाला. जवळपास 350 पॉईंट निफ्टी मायनसमध्ये राहिला. सेन्सेक्स 1,000 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झाला. बँक निफ्टी थोडा परिणाम कमी पडला, पण बँक निफ्टीसुद्धा जवळपास 500 पॉईंट खाली जाऊन बंद झाला. बँक निफ्टीनं महत्त्वपूर्ण लेवल्सचे सपोर्ट जे येत आहेत 22,000 आणि 47,600 ते दोन्ही ब्रेक करून त्याच्या खाली क्लोज दिला. त्यामुळे ते थोडंसं काय आहे, काळजी करण्याचं काम आहे. मग उद्याच्या सेशनमध्ये बघायचं झालं तर सेलिंग प्रेशर कंटिन्यू राहू शकतं. मे बी आणखी 100, 150, 200 पॉईंटचे डिक्लायनिंग निफ्टीमध्ये येऊ शकते असं दिसतं. एक ब्रेकडाऊन दिसतो चार्टमध्ये. तेव्हा जर निफ्टी 22,000च्या खाली मेंटेन राहायला कंटिन्यूअस तर 21,700पर्यंत जाऊ शकतो, जो लास्ट टाईम आपल्याला लो बघायला मिळालेला. 21,700 एक सपोर्ट आहे निफ्टीसाठी फर्दर. आता बँक निफ्टीमध्ये सुद्धा 47,200 एक सपोर्ट आहे. 47,200च्या खाली आला तर मे बी 46,900 पण बँक निफ्टीसुद्धा येऊ शकते खाली. मग ओव्हरऑल निफ्टी बँक निफ्टीवर उद्यासुद्धा दबाव दिसतो. सेलिंग प्रेशर उद्याही राहील असं वाटतं. सेल ऑन राईज उद्याही मार्केट आहे. ईच अँड एव्हरी लेवलला वरती सेल करण्याला एक ऑपॉर्च्युनिटी बनून जाते. तेव्हा निफ्टी 22,000च्या वरती काही कारणास्तव मेंटेन राहिला तर 22,000 ते 22,150पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. अदरवाईज मॅक्झिमम चान्सेस आहेत निफ्टी कंटिन्यू खाली राहील. 21,700पर्यंत निफ्टी खाली येऊ शकतो. 21,700 बऱ्यापैकी चांगला सपोर्ट आहे. तिथं अपेक्षित आहे 21,700ला सपोर्ट घेणं. ते आपण उद्या बघू शकतो मार्केट्स कशा पद्धतीने होईल. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 47,200 ब्रेक झालं तर 46,800 ते 900पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. 46,800 ते 900 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 47,500च्या 600 आणि 700 हायर लेवलला 47,600 आणि 700 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे बँक निफ्टीसाठी. 47,700च्या वर गेला तर फर्दर रिकव्हरी येऊ शकते बँक निफ्टीला. अदरवाईज ज्याची चान्सेस कमी आहेत, मला वाटतं खाली 47,200 ब्रेक झाला तर फर्दर सेलिंग येऊ शकते. त्यामुळे निफ्टी बँक निफ्टीमध्ये ॲटलिस्ट आज ज्या पद्धतीनं ब्रेकडाऊन दिलं आहे, मला वाटतं थोडं उद्या आणखी डिक्लाईन संभवत आहे. आणखी थोडंसं खाली मार्केट जाऊ शकतो. अहेड ऑफ इलेक्शन थोडंसं मार्केटवर प्रेशर आले, कारण वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते बऱ्यापैकी थोडं कमी झाले उन्हामुळं वगैरे. त्यामुळे थोडंसं साशंकता आहे, पण ते एक कारण असतं मार्केटला करेक्शनसाठी. जे गरजेचं आहे ते करेक्शन प्री इलेक्शन आपल्याला बघायला मिळते. NSEमध्ये आज 399 शेअर्स वाढले, त्याबद्दल 1916 शेअर्स पडले आहेत. निफ्टीमध्ये 7 शेअर्स वाढले, त्याबद्दल 43 शेअर्समध्ये पडत झाले. ओव्हरऑल पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे ना. सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा फक्त ऑटो सेक्टर चांगलं मोमेंटममध्ये राहिलं, पॉझिटिव्हमध्ये राहिलं. बाकी मेटल, ऑइल अँड गॅस, फार्मा आणि बँकिंग सेक्टरवर दबाव बघायला मिळाला. त्यातल्या त्यात ऑइल अँड गॅस आणि मेटल सेक्टरवर जास्त दबाव बघायला मिळालेला आहे. ओव्हरऑल ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. 0.5% आसपास पॉझिटिव्ह आहेत. डाऊ फ्युचर मायनस आहे 70 पॉईंट. त्यामुळे बघणं गरजेचं आहे. US मार्केट कंटिन्यू 5-6 दिवस पॉझिटिव्हमध्ये बंद दिलं आहे, पण आपलं मार्केट कंटिन्यू 5 ट्रेडिंग सेशन्स निगेटिव्हमध्ये बंद केलं आहे. त्यामुळे बघणं गरजेचं आहे की US मार्केट्स कशा पद्धतीनं बिहेव होतील. जर US मार्केट्समध्ये फर्दर सेलिंग आलं तर आपण गॅप डाऊन ओपन करू शकतो. अदरवाईज पॉझिटिव्ह राहिलं तरीही आपण मला वाटतं एक निगेटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो, कारण ओव्हरऑल मार्केटवर सेलिंग प्रेशर बघायला मिळते. दबाव अजूनही कंटिन्यू मेंटेन आहे आणि उद्याच्या सेशनमध्येही तो राहील असं वाटतं. एखादी रिकव्हरी आली तर लोअर लेवलवरून क्लोजिंग सेशनला कदाचित येऊ शकते. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.